पूर्ण जगात जे नाव गाजलं आहे भारताचं आणि काशीचं, त्याच्याकरता आम्ही खूप खूप आभारी आहे पंतप्रधानांचे. 2014 मध्ये नरेंद्र मोदीजी आहेत. आज 10 वर्ष झाली. त्यांनी जो विकास दाखवला आहे, आपल्या देशाला नाही विश्वाला त्यांनी आपला विकास दाखवला आहे, भारताचा विकास दाखवला आहे. मी तर एवढंच म्हणेन की असे पंतप्रधान मी आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये पाहिलेच नाही. अगर मोदी जी 10 लाख वोट पाएंगे तो वो 3 लाख 2.5 लाख के ऊपर नहीं पाएंगे. मोदी जी बनारस में बहुत विकास किए हैं. देशात 7व्या टप्प्यातलं आणि शेवटचं असं मतदान पार पडतंय. ज्या मतदारसंघावर देशाचंच नाही तर जगाचं लक्ष लागू नये त्या वाराणसी मतदारसंघात आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणून निवडणूक जी आहे ती तिसऱ्यांदा लढवत आहेत. महाराष्ट्रातलं मराठी कनेक्शन हे वाराणसीत अनेकदा बघायला मिळतं आणि तेच मराठी मतदार हे सगळे सध्या माझ्या सोबत आहेत. मतदान झालंय का? आणि जसं की महाराष्ट्र आणि वाराणसी हे खूप चांगलं कनेक्शन आहे. महाराष्ट्रात मतदानाचे मुद्दे वेगळे होते. वाराणसीचा नागरिक म्हणून, वाराणसीचा मतदार म्हणून काय नेमकं मतदानाचे मुद्दे होते? वाराणसीचा मतदानचा आमचा जो मुद्दा होता तो डेव्हलपमेंट होता, जो भारतामध्ये आणि काशीमध्ये. जसं की काशीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इथले सांसद आहे आणि मागच्या 10 वर्षापासून जो डेव्हलपमेंट झाला आहे काशी आणि पूर्ण भारतामध्ये, पूर्ण जगात जे नाव गाजलं आहे भारताचं आणि काशीचं, त्याच्याकरता आम्ही खूप खूप आभारी आहे पंतप्रधानांचे. तुम्ही कधीपासून वाराणसीत राहता? म्हणजे पेशव्यांच्या काळी वाराणसीमध्ये आलो. त्याला 400-500 वर्ष जेवून 7 पिढ्या गेल्या. 7 पिढ्या गेल्या. इथेच आहे. मी काशी महाराज समाजचा अध्यक्ष आहे. इथले 700-800 घरं आहे मराठी परिवार. एक जसं यांनी सांगितलं की डेव्हलपमेंटचं, पण महाराष्ट्रात बरेच मुद्दे वेगळे असतात. इथं तुम्ही महाराष्ट्रात देखील चांगलं मराठी बोलताय, इथं राहताय इतक्या वर्षांपासून. इथले मुद्दे कुठले जास्त भावले लोकांना? इथले मुद्दे म्हणजे तसा विकास झालेला आहे, सडका वगैरे चांगल्या बनल्या, मंदिरं झाली आहे, पण थोडं अनेक व्हायला पाहिजे अजून. कारण आमच्या गल्ल्यांची हालत फार खराब. तुमचं मूळ कुठं महाराष्ट्रात? माझं मूळ रत्नागिरी जिल्हा चिपळूणच्या जवळ केतकी गाव, कोकण, केतकी बिवली, कोकण. आता 5-5 पिढ्या इकडे झाल्या आहेत आणि तुम्हाला म्हणजे जसं इतर ठिकाणी मोदीला मतदान म्हणून प्रचार झाला, पण इथं स्वतः मोदीच मैदानात आहेत. तर कसं हे ते मी तर एवढंच म्हणेन की असे पंतप्रधान मी आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये पाहिलेच नाही. बस एवढंच म्हणेन. ह्याच्याहून जास्त मला काही बोलायलाच नाही. कारण ते सगळंच त्यांचं वेगळं आहे, अगदी वेगळं आहे. आणि त्यांच्या टक्करचा सध्या तरी कोणी दिसत नाही. की यहाँ पे कौन कौन उम्मीदवार है आपको पता है मोदी छोड़ के? मोदी जी के सामने कोई है ही नहीं है. एक अजय राय है कांग्रेस से, लेकिन कहीं मोदी जी के दूर दूर तक नहीं है. अगर मोदी जी 10 लाख वोट पाएंगे तो वो 3 लाख 2.5 लाख के ऊपर नहीं पाएंगे. मोदी जी बनारस में बहुत विकास किए हैं. आज कम से कम पहले 20,000 टूरिस्ट आते रहता, 4 लाख टूरिस्ट. और गलियों का भी काम किए हैं. पूरे बनारस में अच्छा विकास गया है. इसलिए एक तरफा में लग रहा है 10 और 90 का लड़ाई है. परत एकदा आपल्या मराठी मतदारांकडे देतोय. जसं यांनी सगळ्यांनी सांगितलं, तुम्हाला काय वेगळं सांगावं असं वाटतंय? खास करून आज दिवसभरातलं मतदान बघता, खूप तुम्ही देखील घामानं भिजलायत. कोण लवकरात लवकर लोकांनी यावं, बाहेर पडावं आणि काय कुठल्या मुद्द्यावर मतदान करावं? हे बघा, आज 2014 मध्ये नरेंद्र मोदीजी आहेत. आज 10 वर्ष झाली. त्यांनी जो विकास दाखवला आहे, आपल्या देशाला नाही विश्वाला त्यांनी आपला विकास दाखवला आहे, भारताचा विकास दाखवला आहे. आणि आज त्यांचं जे पाऊल आहे ते विश्वगुरू आपल्याला भारताला बनवायचं आहे. तर मी लोकांना हेच म्हणेन आहे की तुम्ही जी आपली मतं द्याल ती राष्ट्रहिताकरता द्या, भारताच्या विकासाकरता द्या. कारण ही संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा नाही मिळणार. रोज मतदानाची संधी मिळत नाही. सगळ्यांनी मतदान केलंय, फक्त याच मतदारांकडून. खरं तर वाराणसी, काशी, बनारस वेगवेगळ्या नावांनी जरी हे शहर ओळखलं जात असलं तरी तिथं मराठीपण जे तिथलं आहे किंवा शेकडो वर्षांपासून जो मराठी इथं वसलेला आहे, मग तो पेशवे काळापासून असेल, अहिल्यादेवींचं इथलं ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून ते महाराष्ट्राचं प्रत्येक ठिकाणी जे कनेक्शन पाहायला मिळतंय. अगदी समुद्री आरमाराचे पहिले प्रमुख कान्होजी आंग्रे यांचा देखील वाडा या ठिकाणी होता. आणि सगळी मंडळी जी आहे पिढ्यानं पिढ्या इथं राहतेय. प्रत्येकजण मतदानासाठी बाहेर पडतोय आणि मोठ्या संख्येनं मतदान कसं करता येईल यासाठी आवाहन देखील करतोय. राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, काशीमठ, वाराणसी.